नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट बनणारा 10 मिनिटात तयार होणारा असा नाश्ता बनवणार आहोत, तोही खूप छान चवीचा. मी इथे एक बारीक मिरची आणि एक अर्धी ढोबळी मिरची टाकली आहे, म्हणजे आपली शिमला मिरची. एक कांदा बारीक चिरून टाकला आहे. तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने चॉप करून घ्या. एक टोमॅटो टाकला आहे. याच्यापेक्षा बारीक चिरता येत असेल तर चिरू शकता. एक थोडीशी कोबीचा तुकडा कापून घेतलेला आहे. त्यालाही आपल्याला सगळं प्रमाण आपल्याला समान घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण जे कणिक किंवा पोळींना वापरतो तेच. आणि 2 किंवा 3 चमचे रवा आणि बेसन पीठ. रवा आणि बेसन पीठ सारखंच घ्यायचं आहे, 3-3 चमचे. थोडंसं कच्चं जिरं टाकायचं आहे आणि थोडासा गरम मसाला अर्धा चमचा इतका. चवीनुसार मीठ. आपण त्याच्यात मिरची टाकली आहे म्हणून तिखट टाकायची काही गरज नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात टाकू शकता तिखट आवडीनुसार, किंवा तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता, लाल मिरची टाकू शकता. अजून भाज्या असतील तुमच्याकडे तर तुम्ही अजून भाज्या टाकू शकता, फक्त तुम्हाला पिठं वाढवावे लागतील. अशा पद्धतीने सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थोडं थोडं पाणी करून आपल्याला ते भिजून घ्यायचं आहे. जसं आपण भजीसाठी भिजतो किंवा पकोडे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला त्याला भिजून घ्यायचं आहे. जास्त काहीही मेहनत लागत नाही, फक्त भाज्या चिरायचं किंवा चॉप करायचा तेवढाच वेळ जातो, बाकी वेळ लागत नाही. पटकन बनून तयार होतं. बघू शकता मस्त आपलं भिजून तयार झालेलं आहे. आपण त्याच्यात रवा टाकला आहे म्हणून थोडा टाईम रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता 5-7 मिनिटानंतर गॅसवर एक पॅन ठेवायचं आहे किंवा तवा ठेवायचा आहे. तुम्ही जर का नॉनस्टिक तवा पॅन काही वापरत असाल तर तेल कमी लावा, आणि जर का नॉनस्टिक नसेल तर तेल जरा जास्त लावा, कारण त्याला चिटकायचा चान्स जास्त असतो. ते चिटकायला नको म्हणून शक्यतो नॉनस्टिक घ्या. सगळीकडे मस्त तेल पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि थोडं थोडं करून जसं तुम्हाला शक्य आहे तशा पद्धतीने टाकून त्याला बनवून घ्यायचं आहे. बघू शकता खालची बाजू झाली आहे. त्याला पलटी करून द्यायचं आणि खालची बाजू पुन्हा झाल्यावर त्याला आपण काढून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर राहू द्यायचं आहे. हाय फ्लेम केली तर ते जळून जाईल आणि आत कच्चं राहील, म्हणून मीडियम फ्लेमवर आपल्याला थोडा वेळ 2 ते 3 मिनटं राहू द्यायचं आहे. बघू शकता मस्त आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. खूप स्वादिष्ट चविष्ट हा नाश्ता बनवून तयार होतो. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा.